नमस्कार सर. गुड मॉर्निंग. माझं नाव शुभांगी श्रीकांत कामथे. मी सासवडमध्ये राहते. आणि आम्ही फॅमिलीमध्ये 4 मेंबर आहोत. मी, अ, आई, मुलगा आणि बाबा आम्ही चौघजण राहतो. म्हणजे मिस्टर माझे 19 साली हे झाले. म्हणजे आधी मी शिवण क्लास करायचे घरी. शिवण क्लास करत होते आणि त्याच्यानंतर मग अ, अ, काहीतरी वेगळं करावं असं म्हणजे मनात इच्छा निर्माण झाली. त्याच्यानंतर मग काय करूया असं मनात प्रश्न पण निर्माण झाला. मग असंच रेन्बो कॉम्प्युटर्स इथे सरांना भेटले. तर मग सरांना म्हटलं, "सर मला काहीतरी करायचंय." तर सर म्हटल्या, "मॅडम तुम्ही चांगला निर्णय घेतलात, की आपल्याकडे आता सारथीचा म्हणजे हे पण आलंय क्लास एक 4 मॉडेल आहेत त्याच्यात आणि तुम्ही तो करू शकता." तर मला आणि त्यांच्याकडे गेल्यावर आधी कोणतरी म्हणायचं, की "बाबा नाही का, तुम्ही नाही करू शकत मॅडम किंवा कसं होणार?" आणि मला पण स्वतः अशी भीती वाटायची, की मी करू शकेल का असं? पण मी सरांना भेटले आणि जाताना मी भीती वाटत होते. सरांकडे गेले. नाही म्हणजे सरांचा एक कॉन्फिडन्स होता, "नाही मॅडम तुम्ही करू शकता." म्हणजे त्यांचं हे खूप प्रेरणादायी शब्द होते ते माझ्यासाठी 2 की "नाही तुम्ही करताल मॅडम आणि तुम्ही असा विचार का करता, की तुम्ही करणार नाही वगैरे असं." आणि त्यांचे ते शब्द ऐकून नाही म्हटलं, "ह्यांना जर माझ्याबद्दल इतका विश्वास वाटतो, तर मी करेल काहीतरी." मग त्यांचे ते शब्द ऐकून आणि मला कुठेतरी म्हणजे त्यांची पहिली थाप होती, की नाही तुम्ही करू शकताल असं. आणि मग मी सरांशी, मॅडमशी पण तसे बोलले. मग सर म्हटले, "हा क्लास आहे आपल्याकडे तर तुम्ही सुरू करा." तर मग मी पहिलं इंग्लिश कम्युनिकेशन स्किल आणि सॉफ्ट स्किल असं पहिलं मॉडेल झालं. त्याच्यानंतर मग मी क्लास पण म्हणजे कामावर लागले. पहिलं मॉडेल पूर्ण केलं, पहिलं दुसरं मॉडेल. नंतर म्हटलं, की जॉब करावा. आधी शिवण क्लास करत होते. नंतर म्हटलं जॉब करावं. ते करता-करता मी आई मोटर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जॉबला लागले. आणि मग मला वेळ पण भेटत नव्हता. मग सरांना म्हटलं, "सर मी कसं करू हे?" तर सर म्हटले, "जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल ना, तेव्हा तुम्ही या. म्हणजे मी तुम्हाला मदत करेन." मग मी कधी सकाळी माझं जर लवकर आवरलं, तर मी सकाळी 1 तास जाऊन करायचे. कधी जेवणाची 1 तास सुट्टी असायची त्यावेळेस करायचे. आणि कधी संध्याकाळी माझा जॉब सुटल्यानंतरही सर म्हणजे म्हणायचे त्यावेळेसही येत जा. तर कधी-कधी 15-20 मिनिटं त्यांनी लेट पण ऑफिस बंद केलेलं आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी पण मला मदत खूप केले आणि सारथीचे पण मी आभार मानते आणि सर आणि मॅडमचे सुद्धा मी खेडेकर सर आणि मॅडमचे सुद्धा मी मनापासून खूप धन्यवाद मानते असं. नमस्कार. मी दत्तात्रय खेडेकर. कामथे मॅडमबद्दल जर सांगायचं तर त्या जेव्हा आमच्या इन्स्टिट्यूटला त्यांनी भेट दिली, त्यावेळेला त्यांना काहीतरी वेगळं करायचं होतं. खरं तर त्या एकल महिला आहेत आणि त्यांच्या पतीच्या निधनानंतर घराची पूर्ण जबाबदारी त्यांच्याकडेच आलेली होती. त्या शिवणकाम करायच्या, पण त्याच्यातून त्यांचा पूर्ण घरखर्च, सासऱ्यांचं आजारपण, मुलांचे स्कूल हे सगळं त्याच्या खूप चिंतेत अशा त्या होत्या. इथं आल्यानंतर मला त्यांनी वेगवेगळ्या कोर्सची माहिती विचारली. मी त्यांना वेगवेगळ्या क्लिकच्या संदर्भातली माहिती दिली. त्याच्यानंतर त्या दरम्यानच आपल्याकडं CSMS डीप कोर्स आलेला होता, सारथीच्या माध्यमातून. त्याच्या संदर्भात मी त्यांना माहिती दिली. त्यांना जरा आत्मविश्वास दिला, की तुम्ही हे करू शकता. कारण त्या अगदीच खचलेल्या वाटत होत्या. आणि मग त्यांनी पण खूप हिरिरीनं अगदी व्यवस्थित अटेंडन्स ठेवून तो कोर्स पूर्ण केला. आणि पूर्ण केल्यानंतर आम्ही त्यांची इंटरव्ह्यूची तयारी वगैरे बाकीच्या इतर जे विद्यार्थी आहेत त्याप्रमाणेच त्यांचीही तयारी करून घेतली. 4-2 ठिकाणचे रेफरन्सही दिले, की ज्या ठिकाणी त्या जाऊन इंटरव्ह्यू देऊ शकतील. त्याच्यानंतर त्यांनी ह्या आई मोटर्ससारख्या ड्रायव्हिंग स्कूल जे चालवतात, ड्रायव्हिंग ची रिलेटेड लायसन्स वगैरे इतर कामं करतात, त्यामध्ये त्यांनी इंटरव्ह्यू दिला. त्या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन झालं आणि मागच्या 7-8 महिन्यापासून त्या तिथं उत्तम पद्धतीनं काम करतायत आणि आता भविष्यामध्ये त्यांना असा आत्मविश्वास आहे, की मी स्वतःचं एखादं त्या संदर्भातलं युनिट चालू करू शकते, असं त्यांना आत्मविश्वास वाटतो. त्यांना वेळोवेळी आम्ही मदत करतोच आहे. त्याच्यासोबत MKCLचे सर्वच आपले LLC असतील, RLC असतील, आपले SBO कोऑर्डिनेटर्स असतील, हे सर्वच जणं वेळोवेळी त्यांची मदत त्यांना लाभलेली आहे. याच्या संदर्भात सर्वांचेच मनापासून आभार. धन्यवाद.